सोलापूर शहरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांच्या घरात देखील पाणी गेलेले आहे। सध्या आपण अक्कलकोट रोड येथील वज्रेश्वरी नगर या ठिकाणी आहोत। या ठिकाणचे दृश्य तुम्ही पाहू शकता की अनेकांच्या घरात या ठिकाणी पाणी गेलेलं आहे। अनेक जण या ठिकाणी पाणी काढतानाचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहे। सकाळी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, थोडाफार प्रमाणात काहीशा प्रमाणात पाणी कमी झालेलं आहे, मात्र तरी देखील अनेक घरात या ठिकाणी पाणी शिरल्याने नुकसान झालेलं एकंदरीत पाहायला मिळत आहे। काय अशोक कांचन काय कधी आलं पाणी? रात्री 11:30 पासून सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण नुकसान झालंय। माल तेव्हा सगळं कच्चं झालंय, अन्नधान्य वगैरे सगळं कच्चं झालंय, कपडे लत्ते आमचं भरपूर नुकसान झालं आहे। पूर्ण पाणी घरामध्ये शिरलेलं आहे, अन्नधान्य सगळं नुकसान झालं। आमचं रेडीमेडचं काम आहे, रेडीमेडचे नगं भिजले सगळे। या तुम्हाला दाखवतो माझं घर इकडं। लाईट वगैरे बंद केलं आहे प्रशासनाने? वाजल्यापासून लाईट बंद आहे, 3 वाजल्यापासून। हां, रात्री 3 वाजल्यापासून लाईट बंद आहे। ते तुमचं घर आहे का? हा, हे आमचं घर आहे। घर आपलाच कारखाना आहे? हां, बघा हे घरामध्ये पाणी बघा सगळं। आता पाणी कम झालं। लाईट बंद आहे का? हां, लाईट बंद आहे, टॉर्च लाईट बंद आहे। हां हां इथपर्यंत इथनं असं सगळं रस्त्यात पाणी असं रोडचं पाणी आतमध्ये आलं सगळं। हां 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 घर अंगण चालूच ठेवा। हां हे दृश्य तुम्ही पाहू शकता। वज्रेश्वरी नगर येथील लोकांना काय त्रास होत आहे हे तुम्ही आम्ही दाखवत आहोत। या ठिकाणी अनेक घरामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। हे बहुतेक हॉल आहे। हां, हे हॉल आहे। हॉल किती 1-2 फूट पाणी आहे, म्हणजे माझं पूर्ण पाय। पाणी होतं बघा। रात्री 12:30 नंतर पाऊस चालू झाला, त्यानंतर 1-1:30च्या सुमारास सगळ्यांच्या घरामध्ये पाणी घुसायला सुरुवात झालं। रस्त्यावरचं पाणी सगळ्यांच्या घरामध्ये आलं। जवळपास 3-3.5 फूटपर्यंत पाणी होतं। आता पाऊस कम झाल्यानंतर महापालिका आल्यानंतर रस्त्यावरचं पाणी गेलं, पण घरातलं पाणी गेलेलं नाही अजून, तसंच चालू आहे। पाणी आता बादल्यानं काढू लागलं सगळ्या। पाणी काढावं लागतंय, करंट आल्यावर आहे ना, मोटर लावून पाणी काढायला पाहिजे होता। हां, लाईट गेलेली आहे नाही, रात्री 1 पासून करंट गेलेलं आहे पूर्ण गल्लीमध्ये। पाणी आलं मग तुम्ही कसं म्हणजे जागा झालं? अहो, आम्ही झोपला होतो, चटई कच्चं झालं। कसं कच्चं लागू लागलं, उठून बघितलं तर काय सगळं घरामध्ये पाणी होतं। मग उठून बघितलं, दरवाजे वगैरे उघडल्यानंतर ना एकदम भस पूर्ण रोडाचं पाणी सगळं घरामध्ये आलं। अन्नधान्य वगैरे काय आणि सगळं नुकसान झालं। या की तुम्हाला दाखवतो मध्ये, बघा हे सगळं फ्रीज वगैरे सगळं काही असं वस्तू असं राहिलं नाही। खरं म्हटलं तर हे वज्रेश्वरी नगरमधील हे दृश्य आहे। घरातील पलंग असेल, कपाट असेल किंवा किचन पूर्ण पाण्यात गेलेलं आहे। अरे बापरे, म्हणजे अतिशय भयानक दृश्य हे तुम्ही पाहू शकता। काल रात्री झालेल्या फ्रीज सुद्धा वर टाकीवर ठेवलं। हां, टाकीवर ठेवलं, पूर्ण पाणी गेलं होतं फ्रीजमध्ये सगळं। ते पूर्ण असं पाण्यामध्ये तरंग आला। भांडे बघा कसं तरंग आला तिथे आमचे सगळे। जेवण वगैरे कसं? काय बी नाही, जेवण नाही, काय नाही। अजून जीव उपाशीच आहे मी, अजून जेवण नाही, काय नाही। धान्य वगैरे भिजलं सगळं भिजलं आता, सगळं धान्य ते। हे किचन मधील दृश्य आहे। हे किचन आहे। तुम्ही किचन पाहू शकता। हे बघा किचन, उमाकांत धायपुले परिवारातील हे दृश्य बघा। किचन पूर्णतः गॅस टाकी पाण्याखाली गेलेले आहे। फ्रीज बी बघा, फ्रीज पाण्याखाली पूर्ण, म्हणजे ते रेफ्रिजरेटर जे आहे ते त्याला देखील वर उचलून ठेवावं लागलं, टाकीवर ठेवलं फ्रीज बी उचलून। कारण अशी जी भयानक परिस्थिती आहे, त्यामुळे जेवणाचा देखील मोठा प्रश्न झालेला आहे। सकाळपासूनच पाणी शिरलं, रात्रीपासूनच पाणी काढण्यातच दिवस जात आहे। आम्ही चहा पिलो नाही सकाळपासून, सकाळपासून चहा नाही। म्हणजे हे कालच्या मुसळधार पावसाचे दृश्य आहे। बघा, हे पलंगवर काय कपडे वगैरे, कपडे कूलर वगैरे ठेवलेलं हे टीव्हीचा हॉल आहे। या ठिकाणी हे भीषण परिस्थिती तुम्ही पाहू शकता। महापालिकेचे लोक आलते का काय? सकाळी येऊन गेले, रोडवरतीच काम करायला, इथं आले नाही कोण महानगरपालिकेवर। कारण अचानक हा एवढा मोठा पाऊस झालेला आहे, अक्षरशः आम्ही पाण्यात थांबलेलो आहोत। लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट लोकांचे घेत आहेत। लोकांच्या काय व्यथा आहेत हे वज्रेश्वरी नगर येथील धायपुले यांच्या घरातील हे दृश्य आहे। त्यांचे बेडरूम असेल, किचन असेल आणि संपूर्ण घरात देखील पाणी शिरलेलं आहे, मोठं नुकसान झालेलं आहे।
अनेक लोक देखील या ठिकाणी आहेत. हां, त्यांच्या अंगणात देखील पाणी घुसलेलं आहे. पाऊस बंद असताना एवढं पाणी आलंय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येकाच्या घरातच पाणी आहे ॲक्च्युली. हे बघा इथं हां, इकडं काही आजी आहे. तुमचं घर उंच आहे, पाणी आलं नसेल. हां, तुमचं घर उंच आहे, पाणी आलंय का? काय मला कळत नाही बाबा, हे ना सांगायला ना. तरी हे दृश्य आहे. हा, हे दृश्य पाहू शकताय. हे बघा, हे दृश्य कुठलं नगर आहे? वज्रेश्वरी नगरमधलं आहे. अक्षरशः पाणी या ठिकाणी गेलेलं आहे. हां, हे काय देवेंद्र कोटे साहेबांचे काही कार्यकर्ते आहेत. दादा इकडे या. बोल्लू साहेब, काय इकडं कसं काय? हां, जेवणाची सोय झाली का? हो, साहेबांकडनं कोणी केले? आमदार देवेंद्र कोटे साहेबांकडनं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. इथं नवलेनगर जिथं ज्या एरियात पाणी हे झालेलं आहे. अच्छा, दादांना सांगितलं ही परिस्थिती? हो, दादा बाहेरगावी असल्यामुळं आता आज नाही तिथं सोलापूरमध्ये. प्रत्येक गोष्टीचा अपडेट चालू आहे. ऐकता नाही काय मेसेज आहे लोकांना? काय लोकांना जेवण कारण किचनमध्ये देखील अनेकांचे पाणी गेलेलं आहे. हो, तुम्हाला जेवणही आलेल. नागरिकांनी जेवत लागलं. हो, मंदिरमध्ये हे केलेलं आहे, जेवणही चालू. दादा देवेंद्र दादा या ठिकाणी मदतीला आलेले आहेत. या ठिकाणी अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळं या ठिकाणी चूलच पेटली नाही आहे. आणि ही बाब जेव्हा कार्यकर्त्यांकडून आमदार देवेंद्र कोटे यांना कळाली, त्यांनी तातडीनं आपल्या कार्यकर्त्यांना सोबत या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि तुम्ही जावा तिकडं लोकांना जेवणाची सोय करा म्हणून अशी सूचना देखील दिलेल्या आहेत. काय म्हणतात दादा, जेवण पाठवलं जातं? हो, दादांच्या मार्गदर्शनाखाली सर्व दादांचे कार्यकर्ते या घटना वज्रेश्वर नगर व व्यंकटेश्वर नगर येथे या ठिकाणी विनायकदादा कोंड्याल व आयुक्त साहेबांची पाणी करून आत्ताची पाण्याची फ्लो कमी झालेला आहे. तर महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांकडून पाणी झालेलं काम चालू आहे. फ्लो कमी व्हायला थोडा वेळ लागतो कारण पाऊस जास्त पडल्या कारणाने हा पाणी पुन्हा साचलेलं आहे. आता सर्वांना आम्ही लोकांच्या काही अडचणी असेल त्यांच्यासमोर जाऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही दादांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. देवेंद्र दादा जरी नसले तरी त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत. जेवणाची सोय असेल किंवा नागरिकांना ज्या काही सूचना असेल ते देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे तुम्ही इथं थांबा. हे बघा, हे लोक. दादा काय नाव तुमचं? घरात घुसलंय पाणी? फॅक्टरी आहे कोणाची? तुमची आहे? या थोडं पुढे या. काय पाणी काढताय तुम्ही? काय नाव तुमचं? मी वेदांत सदानंद श्रीराम. जरा दादा साईड द्या, जरा साईड द्या. इकडे बघा कॅमेरा. काय नाव तुमचं? मी वेदांत सदानंद श्रीराम वज्रश्री नगरमध्ये राहतो आहे. आपलं श्रीराम टेक्स्टाईल म्हणून सगळं 20 लाखाचा माल नुकसान झालेला आहे. फ्रीज घर वगैरे सगळं बुडालेलं आहे. गहू धान्य जे आहेत, कार वगैरे सगळं बुडालेलं आहे पाणीमुळे. बरोबर 2 वाजता पाणी चालू झालेलं आहे रात्रीचे. आणि आत्तापर्यंत आम्ही पाणी काढतोय अजून फॅक्टरीमधनं नॉनस्टॉप कंटिन्यू. आपलं घरी कोण नाही? लेडीज वगैरे आहेत की सगळेजण तिकडे जेवण वगैरे? आता जेवणाची सोय वगैरे कसं? कोण पण जेवणाची सोय करत नाही आहे. आता देवेंद्र दादांनी जेवण पाठवलंय. हां, देवेंद्र दादाने आता निरोप आलेला आहे. आम्ही आता जेवण करून घेणार आहे. हे बाळा काय रे, शाळेला गेले नाही का तुम्ही आज? सुट्टी आहे आज शाळा सुट्टी आहे. काय सुट्टी का? पाणी भरल्यामुळे जाता येत नाही की. तुम्ही पाणी काढताय का तुम्ही? हां, बकेट ना? हां, कधीपासून काढताय पाणी? आम्हाला 5 मिनिट पासून पाणी काढताय तुम्ही? हो. शाळेला सुट्टी मिळाली आहे पाण्यामुळे? हो. हे दृश्य तुम्ही वज्रेश्वरी नगरच्या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी ही शाळा देखील आहे. शाळेला देखील सुट्टी दिली. शाळेला सुट्टी दिलेली आहे शाळेला. हे बघा, हे म्हणजे हे एक मिनिट. मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्याने या ठिकाणी यावं. एका उंच ठिकाणी तुम्ही थांबा. सर बघा, हे 1 महिना अगोदर
कधी बंद झाले? लाईट बरोबर रात्री 2 वाजता आम्ही बंद करायला लावलेलं आहे. ओव्हरलोड पाणी झाल्यामुळे उगं शॉक वगैरे लागेल म्हणून आम्ही लाईट बंद करायला लावलेलं आहे 2 वाजता. हां, डीपी वगैरे सगळं बंद करायला लावलेलं आहे. रात्री 2 वाजता घरात पूर्ण पाणी म्हणजे पाणी. काय सकाळपासून वर आहे रात्रीपासून तुम्ही? रात्रीपासून आम्ही रात्रीपासून जागरण आहे आम्ही. रात्री 2:30 वाजल्यापासून जागरण आहे. अजूनपर्यंत आम्ही झोपलेलो नाही. पूर्ण 4 फूट घरात, किचनमध्ये, देवघरमध्ये, हॉलमध्ये सगळं बेड बीड असं फ्रीज बीज सगळं असं तरंगाला आलाय. कधी कळालं तुम्हाला पाणी आलेलं? आम्हाला 2 सव्वा 2ला आम्हाला पाणी आलेलं कळालं. आणि वाढत गेलं पाणी, कमी काय झालं नाही. कारण पाण्याचं पुढं फुलत जाईल ना, अजिबात जायला तयार नाही. पण पूर्ण पाणी न गेल्यामुळं इथं पाणी पूर्ण थांबलेलं आहे. किती जण आहे तुमच्या परिवारामध्ये? आमचे 22 जण आहे आम्ही घरात. सगळे घरात? आता सगळे वरती आहे. आम्ही खाली 1 फॅमिली आहे, वर 2 फॅमिली आहेत आमचे. अच्छा, म्हणजे पूर्ण किचन बेडरूम सगळं बेडरूम सगळं 4 फूट पाणी बेडरूम मध्ये. किती पहाटे किती वाजता आलं पाणी? पहाटे किती वाजता आले? 2 वाजता. 2 सव्वा 2ला पाणी आलं आमच्या घरात. कसं कळालं तुम्हाला आलेलं पाणी? आम्ही पाऊस पडता म्हणून उठून बघावं म्हणलं तर सगळं बेड आमचं सगळं पाण्यात होतं सगळं. मग आम्ही सगळं काढून सगळं म्हणजे वर घ्यावं म्हणलं, पण बेड पण वर आलं परत. काय ना तुमचं? दासरी, वासुदेव दासरी. हे दासरी परिवार आहे, ह्यांच्या घरात देखील पाणी साचलेलं आहे आणि त्यांनी तळघरात पाणी साचल्यामुळं संपूर्ण परिवार वर गेलेला आहे. किचन वगैरे सगळं बंद आहे सकाळपासून. ठीक आहे. हे खरं म्हणलं तर हे त्यांच्या अंगणातील दृश्य आहे. या ठिकाणी त्यांच्या सर्व पार्किंग असेल किंवा सगळ्या बेडरूम हॉलमध्ये पाणी गेलेलं आहे आणि खाली लांब जरासारखा आहे. म्हणजे हा जो रस्ता जातोय ना, तो जातोय अक्कलकोट हायवेला. म्हणजे देसाई बिडी कारखान्याच्या रोड सादुल पेट्रोल पंपला जो रस्ता जातो तो रस्ता आहे. आणि तो प्रमुख जो रहदारीचा हा मार्ग आहे तो देखील या ठिकाणी बंद झालेला आहे सकाळपासूनच. खरं म्हटलं तर पहाटे रात्री हे पाणी शिरलेलं होतं आणि लोकांना जसं कळालं तसं लोकांनी या ठिकाणी आपापले जे सामान आहे, किचनमधील अन्नधान्य असतील, सगळं साहित्य, जमिनीवरचं साहित्य वर ठेवलेत. आणि या ठिकाणचे हे दृश्य तुम्ही पाहू शकता. वज्रेश्वरी नगरमधील हे दृश्य आहे आणि हा या जवळपास जवळपास सर्वच घरामध्ये या ठिकाणी पाणी गेलेलं आहे, एकंदरीत पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेला ह्याच्या आधी मी 2दा अर्ज जाऊन तिथं देऊन पण आलतो की तिकडं चेंबरचं काम आहे ते करा म्हणून. आणि आपले देवेंद्र दादा यांच्या ऑफिसमध्ये बी एकदा मी सबमिट केलेलं होतं व्हिडिओ. तिथं ते साहेब आहेत. आणि ह्याच्या आधी मी 2दा महानगरपालिकेला अर्ज लिहा म्हणलं तर मी देऊन आलो, पण अजून बी हां तिथं चेंबरमधनं पाणी पास होत नाही. आणि तिथलं वरचं नागनाथ सोसायटी आणि विणकारवासात तिथलं पाणी सगळं येऊन इकडे जमा होतं आमच्याकडे. यापूर्वी ही परिस्थिती झाली? हो, 7 वर्षापूर्वी हीच अशी सेम परिस्थिती झाली इकडं. आणि आता ही सेम झाली आता. आणि जेव्हाही जोरात असं पाऊस पडला सगळ्यांचे घरं भरते तिकडं या एरियाला. ठीक आहे. या ठिकाणी काही महिला आहेत. कुठे आहे घर तुमचं? हो, काय जर बारीला पाऊस आल्यावर हेच आहे. सगळ्यांच्या घरात ना भरते तर घरं वाहते तर लय मोजे. कोणा म्हणजे नगरसेवक असू दे, कोण पण असू दे, दादच घेत नाहीत तिथं, अजिबात दाद घेत नाहीत. असं की हो हे पूर्ण हे सगळं इथून तिथपर्यंत ते धोब्याचं तर घरं 24 तास भरलेलंच राहतं. त्यांचं तर पाणी डेरणीचे कशामुळं आता ते नीट तिथं साफ जातच नाही ना. हे पाट्या 2 नाले 2 वाजेपर्यंत लोकांच्या घरी जाऊन लोक तिथं राहिले तर लेकरं बाळा ते सोडून मग कसं असं झालं तर दाद घ्यावं लागतंय ना नगरसेवक. नाही आत्ता दिलेत. हो, देवेंद्र कोटे का हो जेवण आलं. हो आलं. कशा उलचून काढायला उलचून काढायला. मग आता काय करा, काढल्याशिवाय तर भाग नाही ना, मग काढावंच लागतंय ना. काय तर करावं बघा. इथं बघा लाईटीचं पण हे कसं धोका आहे. हे लाईटचं पण खांब खाली आहेत, सगळं खाली आहेत. कोण दादच घेत नाहीत. काय करायचं सांगा बघू. कॉल केला त्यांनी कॉल रिसीव्ह करत नाही. खरं म्हटलं तर हे वज्रेश्वरी नगरचे ग्राउंड रिपोर्ट आम्ही दाखवत आहोत. कशी भयानक परिस्थिती आहे. सोलापूर शहरात काल रात्री पहाटे जो मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामुळं वरच्या या वज्रेश्वरी नगरच्या ज्या सोसायटीमधील पाणी आहे, पावसाचं पाणी असेल, ड्रेनेजचं पाणी असेल, तो या वज्रेश्वरी नगरच्या अनेक घरांमध्ये गेलेला आहे. आणि या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी गेल्यामुळं अनेकांचं नुकसान झालेलं आहे. दादा कुठे निघाला तुम्ही? जेवण कुठे राहिला तुम्ही? पुढं काय काय तुमच्या? पत्रावळी. मग घरात पाणी गेलं असेल, जेवण कसं? जेवण दादाने पाठवलं, देवेंद्र दादाने. हां, काय स्थिती आहे, काय आहे सध्याला? तर पाणी भरपूर घरात आहे, नुकसान झालेलं आहे भरपूर. फ्रीज वगैरे, मोटर हे ते सगळं खराब झालेलं आहे.
नुकसान झालेलं आहे. हां शाळा म्हणजे पूर्ण दिवस पाणी काढण्यात पूर्ण झालं आहे. ठीक आहे ठीक आहे. काही लेडीज देखील आहेत. ए बाळांनो, काय करता रे तुम्ही? ताई, काय स्थिती आहे, काय सांगा? सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून लोक असंच फिरत आहेत. पाण्याच्या प्रवाहात बसावं उभा राहावं याचं पण सूचना कोणाला. लेकरं बाळा शाळेत पण सगळ्यांची सुट्टी आज. कोण कामाला जाणारे पण बाहेर पडेना झालेत त्यांनी. घरात स्वयंपाक करायला गॅस सकट वाहून गेला आणि काय खायचं काय करून खायचं तेच कळेना आम्हाला. कधी कळालं पाणी आलेलं आहे? पहाटे 3 वाजल्यापासून चालू आहे. ते कधी कळालं काय झोपेच्या प्रवाहात काही कळालंच नाही. जेव्हा झोपेतून उठले तेव्हापासून चालूच आहे हे. आणि अक्षरशः लोक कुठं थांबले काय करत त्यांना सूचना ते. आता हे मुलं तुमचे सगळे म्हणजे यांचं कसं करता? थांबवलं आम्ही एका कोपऱ्यात थांबून त्यांचे पाणी कसं जातील त्याचा वाट बघत बसलोय आम्ही. म्हणजे सकाळचं जेवण नाश्ता काय? काहीच नाही. आता आले दादानी पाठवले. आता चालू आहे वाटप. किती घरात पाणी शिरलं? अख्खा पूर्ण वज्रेश्वर नगर पट्टाच चालू आहे ना दादा. आमच्या तर वरनं येते पावसाचं पाणी वरनंच येणार ना. हो तिकडूनच वाद येते आणि इकडं थांबतंय. थोडं थोडं असायचं पण आता जास्तच झालंय. यावेळेस खूपच आहे पाणी आणि वाहतं पाणी वाहत राहतं. यावेळेस थांबल्यामुळं सगळ्यांच्या घरात पाणी चालू आहे. खरं म्हणलं तर वज्रेश्वरी नगरला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. पावसाचं पाणी आणि पाऊस जो काल मुसळधार पडला त्याच्यामुळं या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. अन्नधान्य असतील, कपडे असतील, सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्याचं नुकसान झालेलं आहे. काय नाव तुमचं? वरलक्ष्मी. दुकान हां इंట్లో దుకాణంలో కూడా నీళ్ళు వచ్చింది పొద్దుగాల నసుకుని 4 నుంచి మాది అంతే సాకర్ గూళ नुकसान आहे. ఉన్న అమ్మోళ్ళింటికి తోలిచ్చిన 3 బిడ్డలు తీసినాము. మిది దగ్గర ఉండే ఇప్పుడు జర పోయిందికెళ్ళి అంతా తుడిచినాం. ఇప్పుడే दुकान बंद చేసిన ఇక ఇంట్లో పని ఉండే అని. दुकान असेल, फॅक्टरी असेल किंवा घर असेल, ह्या सर्वांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अक्षरशः या लोकांचं या ठिकाणी जेवण देखील झालेलं नाही आहे. मात्र ही बाब शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोटे यांना कळाली. देवेंद्रदादा कोटेंनी या लोकांसाठी जेवण देखील पाठवलेलं आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी पाठवलेलं आहे. कालच्या मुसळधार पावसामुळं वज्रेश्वरी नगर येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळं लाखोंचं नुकसान झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. खरं म्हणलं तर काल रात्रीपासूनच सोलापूर शहराच्या विविध ठिकाणी पावसाचं पाणी शिरलेलं आहे नागरी वस्तीमध्ये आणि अशा वेळी या नागरिकांच्या मदतीला फायर ब्रिगेडची टीम देखील आलेली आहे. अनेक भागांमध्ये पहाटेपासूनच फायर ब्रिगेडचं या ठिकाणी मोहीम सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे अशा ठिकाणी पाणी उपसण्यासाठी फायर ब्रिगेडची टीम या ठिकाणी आलेली आहे. पहाटेपासूनच जेव्हा अग्निशामक दलाला शहराच्या अनेक भागामध्ये पाणी शिरल्याच्या बातम्या कळाल्या तेव्हा महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी फायर ब्रिगेडला आदेश दिलेले आहे की तुम्ही देखील जावा आणि या ठिकाणी फायर ब्रिगेडची ही टीम देखील आलेली आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी पाणी उपसण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. फायर ब्रिगेडची टीम देखील या ठिकाणी मदतीला आलेली आहे. वज्रेश्वरी नगरमधील हे दृश्य आहे. अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मुलं असतील, सकाळपासून पाणी उपसून या ठिकाणी दमून गेलेले आहेत तरी देखील पाण्याचा निचरा झालेला नाही. अशावेळी फायर ब्रिगेडची टीम देखील आलेली आहे आणि घरातील पाणी या ठिकाणी काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. दादा, सकाळपासून तुम्ही अनेक ठिकाणी जात आहे, आता काय करणार तुम्ही? पाणी काढायचं ते साचलेलं पाणी येते. मशीन आहे काय? डिवॉटरिंगचा आहे पंप, डिवॉटरिंग पंप आहे. कुठे कुठे गेले सकाळपासून तुम्ही? अनेक भागात जात आहे. अक्कलकोट रोड आहे. अक्कलकोट रोड झाल्यानंतर अक्कलकोट रोड झाल्यानंतर या ठिकाणी पाणी ओसरत आहे. पण हे वयस्कर असल्यामुळं त्यांची मदत करण्यासाठी पहिल्यांदा प्रथम प्राधान्य दिलं आम्ही त्यांना. त्याच्यामुळे थोडं तिकडं काम थांबून आम्ही इकडे आलेलं आहे. नाही हां, म्हणजे वयस्कर आहेत ते. फायर ब्रिगेडची टीम देखील मदतीला आलेली आहे आणि एकंदरीत वज्रेश्वरी नगर येथे अग्निशामक दलाच्या जवानाकडून पाणी काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. हे घरातील दृश्य आहे. लहान मुलं वगैरे आहेत, लाईटिंग वगैरे आहेत. ॲक्च्युली सुमारे रात्री 2 वाजतापासून चालू आहे पाणी कंटिन्यू. पूर्ण आता ॲक्च्युली पाणी आता कमी झालं आहे पण पाणी हे गुडघ्याच्या वरतीपर्यंत होतं. पाणी गुडघ्याच्या वरतीपर्यंत होतं. लहान मुलं वगैरे झोपलेले होते. पाणी आता जे बाहेर पाईपलाईन केलीत ना तिथंच त्यांनी ते पाईपवरनं हे करत आहेत. मोस्टली ते पाईप हे करत आहेत. आणि आम्ही पण कसं आमचे जे लहान मुलं वगैरे आहेत आम्ही अजून लहान मुलं सगळे म्हणजे बादलीनं पाईप बाहेर काढलं. पूर्ण झालं बघा इथं पूर्ण. हे तर अर्धा फ्रीजर वरती गेलं होतं पाणी.
हॉल आहे, हे हॉल आहे. येस. हे किचन वगैरे सगळं. पूर्ण देवारा पण अर्ध पूर्ण देवारा हे केलं तर पूर्ण टाकी भिजली होती आमची. पूर्ण आम्ही हे करून घेतलं. लय त्रास झाला. त्याच्यापूर्वी कधी झालं ही घटना? हे 7 वर्ष आधी झालं. हो, बट तेव्हा कसं आहे आम्ही इथं नव्हतो. आता हे आमच्या आजीचं घर आहे. आमचं बाजूला आहे ते. हे हॉल आहे. येस. नुकसान वगैरे झालं? भरपूर नुकसान झालं आहे. खाली सगळे अनाज वगैरे ठेवतो आपण. सगळं अनाज हे झाले आहेत. अन्नधान्य वगैरे, कपडे म्हणा. आणि हे फ्रीज तर पूर्ण बंद पडलं बघा. फ्रीज म्हणा, बाहेर वॉशिंग मशीन वगैरे सगळं पूर्ण हे गेलेलं. हे वज्रेश्वरी नगर. हे बघा, हे टी व्ही रूम आहे, हॉल. आणखीन काही लोकांच्या घरात देखील पाणी गेलेलं आहे. ही पूर्ण हे कॉलनी आहे. परेशान आहे सर सगळे. 3 वाजेपासून सकाळी रात्री 3 वाजेपासून मुलांना बाळांना घेऊन रोडवर येऊन थांबलेले आहेत. झोपं मोडून, कम्प्युटर सत्यानाश, मुलांचे एज्युकेशनचे पुस्तकं सत्यानाश, राशन पाणी सगळं पोते सगळे पूर्ण वाहून बाहेर आलेले आहेत. भाजीपाला सगळं, कपडे वगैरे सगळं. कुठलं घर आहे तुमचं? हे काय कोपऱ्याचं तिकडं. ह्याच्यापूर्वी अशी घटना कधी घडली होती? ह्याच्यापूर्वी कधी झाली नाही असं म्हणते. तर मी पण आता इथं रिसेंटली शिफ्ट झालो आहे अशोक चौक एरियामधनं. पण 7 वर्षापूर्वी आलं होतं, पण एवढं आलं नव्हतं. हे काय रोड वगैरे बांधलेले, तर हे ड्रेनेज लाईन क्लीन नसल्यामुळं पाणी कुठं जायला चोकअप झाल्यामुळं हे सगळं झालेलं आहे असं यांचं म्हणणं आहे इकडच्या रहिवाशांचं. मुलांचे वह्या पुस्तक देखील भिजले? सगळं. पेटी उचलून आण. हे घर आहे का? हा घर आहे. अजून हळूहळू इथं बाहेर पडायला लागलाय. हे बघा, इथपर्यंत पाणी भरलं होतं सगळं. हे दिसतंय, नळाला पाणी देखील आलं. हां, सगळं. अशामध्ये ते महापालिकांनी नळाला पाणी पण सोडलंय. इथं करंट शिवाय पाणी पण भरता येत नाही. एक तर लाईट बंद आहे आणि तेवढ्यात पाणी सोडलं आहे. नळाला पाणी देखील आलेलं आहे. आणि सगळं ड्रेनेजचं पाणी पूर्ण घरात भरलेलं आहे. कसं पाणी भरणार लोकांनी? तेव्हा सगळे एज्युकेशन सगळं पूर्ण हातात हळू घे. हां, हे वह्या पुस्तकं देखील, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्र असतील ते देखील भिजलेलं आहे. दाखले असतील. जे मोठं नुकसान झालेलं आहे नागरिकांचं या ठिकाणी. कधी त्यांनी स्वप्नात देखील असं विचार केले नसतील की अशी घटना घडेल. आणि रात्री आलेल्या अचानक पावसामुळेच. याच्यापूर्वी असे काही झाले का? याच्यापूर्वी कधी झालेलं नाही, पण हे तर पहिल्यांदा झालेलं बघा इथं. म्हणजे घरातील अन्नधान्य असतील, कपडे असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, शालेय वह्या पुस्तकं असतील, दाखले असतील, सर्वच पाण्यामध्ये भिजून या ठिकाणी लाखोंचं नुकसान झालेलं आहे. कधीही न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. नेमकी एवढी मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आता महापालिका प्रशासन या गंभीर बाबींकडे कशा पद्धतीनं बघते याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. अनेक लोक देखील या ठिकाणी सकाळपासून चहा देखील घेतलेला नाही आहे. किचनमध्ये पाणी शिरल्यामुळं अन्नधान्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं एकंदरीत चहा असेल, जेवणाची सोय देखील या ठिकाणी अनेकांनी केलेली नाही आहे. मात्र वॉशरूम म्हणजे ते देखील म्हणजे खूप म्हणजे भयंकर या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि जोपर्यंत हा जो पाण्याचा निचरा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही समस्या कायमच राहणार आहे. महापालिका प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी नेमून या ठिकाणी पाण्याचा जो निचरा आहे तो करून लोकांना दिलासा द्यावा एवढीच अपेक्षा या ठिकाणच्या नागरिकांची आहे. ज्या ठिकाणी घरात पाणी शिरलंय त्या आजूबाजूच्या लोकांना जेवणाची सोय व्हावी यासाठी आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जेवण आलेलं आहे. म्हणजे काल पहाटेपासूनच त्यांच्या घरात चूल पेटलेले नाही आहे. अनेक लोकांच्या घरात या ठिकाणी पाणी गेलेलं आहे. किचन बंद पडलेलं आहे. त्यामुळं जे या भागातील लोक आहेत यांच्या मदतीसाठी देवेंद्रदादा कोटे यांच्या वतीने या ठिकाणी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. लहान मुले असतील, वयोवृद्ध असतील, या ठिकाणी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. 50 घरातले लेडीज सगळे पुरुष सगळे येऊन जेवून गेले. आता सगळे मुलं आहेत. आता आम्ही एक 60 ते 70 लोकांना इथं आत्ता जेवण वाढले. काही लोकांना घरी पण पार्सल देऊन हे करतोय. दादांना सांगितलं का ही परिस्थिती? दादांनीच मला स्वतः संपर्क करून किती लोकांची व्यवस्था पाहिजे हे विचारले. त्यानुसार त्यांनी पाठवले त्यांच्या टीमकडनं. मला स्वतःलाच फोन आला होता दादांचं. मी सांगितले अशी अशी परिस्थिती आहे, किती लोकांच्या घरात पाणी आहे, चूल पेटलेलं नाही, हे सगळं त्यांना सांगितल्याबरोबर 11 वाजता सांगितले, 12:45 वाजता आपल्याला जेवण दादांनी पाठवलं आहे.
आता घरी पुन्हा रात्रीचा पण जेवणाचा प्रश्न मिटाव म्हणून चपाती आणि भाजीची पण व्यवस्था केली आहे. थोड्या वेळात ते पण पार्सल डबे येणार आहेत, ते सगळे आम्ही घरोघरी पण वाटणार आहोत. तर हे एक माणुसकी आहे. दादांचं या ठिकाणी कार्य या ठिकाणी पाहायला मिळतं आहे की अनेक लोकांना सकाळपासून किचनमध्ये पाणी शिरलं आहे, चहासुद्धा पिलेला नाहीत, अशा वेळी जेवण आलेलं आहे. काय सांगता? आम्हाला खूप आनंद झाला साहेबांनी पाठवल्याबद्दल. त्यांचे खूप आभारी आहे मी वज्रेश्वर नगरबद्दल सगळ्यांची. मुलं देखील हो 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 चहा नाही, काही नाही आहे. सगळं गॅस किचनमध्ये सगळं पाणी शिरल्यामुळं गॅस बंदच आहे. खूप जणांचं सगळं भिजलं आहे, खूप नुकसान झालं आहे सगळ्यांचं. हो हो पाठव. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.